believed in non-violence, and Subhash Chandra Bose said, "Give me blood, I will give you freedom." And Bhagat Singh was not back behind. He said, "We want total independence." दोस्तों, आजकल की जनरेशन कुछ बदल गई है ना? कैसे संभालेगी ये देश को? चलिए, हमारे क्रांतिकारी दोस्त लोग क्या दिखाने चाहते हैं, चलिए देखते हैं। अब तुम्हारे हवाले वतन साथियों। थैंक यू। ऑडियंस की तरफ जाना मत, मैं आ रहा हूँ दूसरा रूप लेके। थैंक यू वेरी मच। स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्य वेदीवर आपल्या प्राणांची आहुती दिली। एकच अंतिम इच्छा, मिळवायचं स्वराज्य आणि घडवायचं सुराज्य। स्वराज्य मिळाले, आता स्वराज्यातून पुढे जात वाटचाल करायची ती सुराज्याची। सुराज्य तर दूर नव्हे, घामाचे थेंब हे सुराज्याची आशा आणि उषा यांची वाट मिळवून देण्यास समर्थ आहेत आणि हे घडवीत आहेत इथले तरुण एका जिद्दीसह। मिलकर नई कहानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी। नया खून है, नई उमंगे, अब है नई जवानी, हम हिंदुस्तानी। छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी, हम हिंदुस्तानी। राष्ट्रप्रेमाच्या पोलादाला व्यसनाचा गंध चढला, तरुण व्यसनाधीन झाला। देशाबद्दलची तरुणाची आपुलकी कमी होत गेली। खाओ पिओ नि ऐश करो हीच संस्कृती प्रचलित झाली। स्पर्धा वाढली, बेकारीही वाढली। जे उच्च शिक्षित तरुण होते त्यांनी पैशांच्या हव्यासासाठी देश सोडला आणि ते तिकडे जाऊन गुलाम झाले आणि इथला बेकार तरुण वर्ग हताश होऊन निराश होऊन गुन्हेगारीकडे वळाला आणि मग सुरू झाले गँग वॉर्स। Thank you.